महाराष्ट्र मित्रांनो, अखेर निर्णय झाला मित्रांनो। आणि राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठी आलेली घडामोड म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेत सगळ्यात मोठी फूट तर उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीच्या शिवसेना नेत्यांना आता पक्षप्रवेशाचे लागले सगळ्यात मोठे चरण। जाणून घेऊया महत्वाची बातमी। राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठी घडामोड, महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कशा प्रकारे डाव टाकलाय। शिंदे सेनेचे 6 आमदार राज्यात पुन्हा एकदा आपली नवी इनिंग उद्धव ठाकरेंसोबत खेळण्यासाठी तयार। कोण कोण आहेत नेते मित्रांनो, जाणून घेऊया। सध्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दबदबा महाराष्ट्रामध्ये वाढत चाललाय। काल उद्धव ठाकरेंची झालेली सभा याचं सर्वश्रुत आहे मित्रांनो। जरी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे नसले तरी देखील उद्धव ठाकरेंचा प्लॅन आणि उद्धव ठाकरेंची दहशत मात्र सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलीच उमगून आलेली आहे। आणि त्याच प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी हातात घेण्यास सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टीची साथ उद्धव ठाकरेंना लाभते आहे। फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या सोबत येत आहेत। त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचे 6 आमदार मित्रांनो आपला नवा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। पहिला आमदार तर आपण पाहिलाय तो म्हणजे महेश शिंदे, जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना धनुष्यबाण पक्षावरती निवडून आलेत आणि आता त्यांना भाजपात प्रवेश करायचा आहे। त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना नवं चॅलेंज दिलंय, मी भाजपने जातोय, बघूया कोण अडवतंय असं म्हणत त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पुढील राजकारणाचा अंक काय असणार, राज्यामध्ये शिंदे सेनेमध्ये कसा राजकीय स्फोट होतोय हे त्यांनी आपल्या एका वक्तव्यावरून जाणून दिलंय। मित्रांनो, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये शिंदे सेनेमध्ये बऱ्यापैकी आता राजकीय घमासान पाहायला मिळू लागले। या घमासानाच्या पाठीमागे अनेक मातब्बर नेते असल्याची देखील सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे। तो या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे अजून कोणते असे आमदार आहेत जे पुन्हा एकदा शिंदे यांची साथ सोडायला तयार आहेत ते देखील मित्रांनो आपण आता जाणून घेऊया। अब्दुल सत्तार यांचं नाव आपण ऐकून आहात, ते देखील सध्या एकनाथ शिंदेवरती बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याची, त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड आपल्या समोर येते। आता कोणकोणते नेते आहेत त्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव अग्रस्थानी आहे। सत्तार नाराज आहे, सत्तारांच्या हातातून पंचायत समिती गेली, जिल्हा परिषद गेली, आमदारकी आता जाते आणि मंत्रीपद देखील गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्यासाठी अब्दुल सत्तार पुढे येताना जाणवत आहेत। मित्रांनो, ही राज्याच्या राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी झळ आता शिंदे यांनी भरून काढावी असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं होतं। मात्र आता अब्दुल सत्तार देखील यांची साथ सोडण्यास तयार आहेत। दुसरं नाव संजय शिरसाट मित्रांनो, हे आता अडकले आहेत मोठ्या भ्रष्टाचारामध्ये। त्यांचे भ्रष्टाचाराचे 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठमोठे कारनामे बाहेर पाडले आहेत, ते पण भारतीय जनता पार्टीने। भारतीय जनता पार्टी नवनवीन खेळ करण्यास सुरुवात करते आहे, त्यामध्ये शिरसाट आता अडकण्याची भीती वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे संजय शिरसाट हे देखील आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवरती असल्याची देखील महत्वाची बाब आता समोर येऊ लागली आहे। कोकणातील एक बडा नेता ज्याला आता एकनाथ शिंदे यांची गरज उरलेली नाही, असा कोकणातील बडा नेता हा भाजपच्या गळाला लागल्याची देखील सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे। उदय सामंत असतील, राणे असतील किंवा अनेक नेते आहेत जे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, मात्र मनाने ते भाजप सोबत असल्याची बातमी समोर येत आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून देखील 3 ते 7 आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंड करण्याची जोरदार तयारी करत आहेत। मित्रांनो, ही सुरुवात आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये काय काय होतंय महाराष्ट्रात ते बघण्याची खूप इच्छा असेल महाराष्ट्राची। परंतु सध्या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निस्तानभूत करण्यासाठी, त्यांची शिवसेना संपवण्यासाठी आता पुरती कामाला लागली, हे मात्र नक्की हे कोणीही नाकारू शकत नाही। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी आगामी काळात तुम्हाला बघायला मिळतीलच, परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे यांची नरमाईची भूमिका महाराष्ट्रासमोर आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे देखील काही नेत्यांनी संपर्क केल्याची महत्त्वाची बातमी समोर येते आहे।